ओके, ठीक आहे बाळांनो. आजपासून आपण 12th लेक्चर स्टार्ट करतोय. तर 12th लेक्चरमध्ये सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे आपला मॅथ फर्स्टचा चॅप्टर नंबर 1 मॅथमॅटिकल लॉजिक. तर मॅथमॅटिकल लॉजिक हा जो काही उद्योग आहे हा काय, तर मॅथमॅटिकल लॉजिक हे वे ऑफ रिझनिंग आहे. इट इज सायंटिफिक रिझनिंग. कोणत्याही गोष्टीला आपण सायंटिफिक रिझनिंग काय देतो, ते रिझनिंग. मग रिझनिंग देण्यासाठी आपल्याला काहीतरी स्टेटमेंट पाहिजे, बरोबर आहे. आपण रिझनिंग कोणत्या तरी स्टेटमेंटचं रिझनिंग देणार आहे. मग ते स्टेटमेंटचं रिझनिंग देणार. मग आपला जो लॉजिकचा मॅथमॅटिकल लॉजिकचा फर्स्ट पॉइंट आहे तो आहे स्टेटमेंट. मग स्टेटमेंट आपला फर्स्ट पॉइंट आहे बाळांनो. फर्स्ट पॉइंट स्टेटमेंट. ओके, पण स्टेटमेंट समजण्यापूर्वी आपल्याला सेंटेन्स माहित पाहिजे. मग आपण याच्यामध्ये सर्वात पहिले विचार करूया सेंटेन्स. मग किती टाईपच्या सेंटेन्स असतात? सेंटेन्स थोडा वेळ वाटेल, हे इंग्लिश ग्रामरचं लेक्चर चालू आहे, पण तसं नाहीये. थोडस आपलं हे स्टेटमेंट कडे येण्यापूर्वी आपला सेंटेन्सचे टाईप माहित पाहिजे. ओके, मग किती टाईपचे सेंटेन्स आहे? तर एकूण बेसिक 4 टाईपचे सेंटेन्स. पहिले आहे असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स. नंतर दुसरं आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. तिसरं आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. चौथा आहे ते इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ओके, बेसिकली सेंटेन्स किती टाइपचे आहे? सेंटेन्स 4 टाइपचे आहे. असर्टिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ओके, आता या प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे. या सेंटेन्स ओळखायच्या कशा? तर assertive sentence, these are declarative. These are declarative sentence. ह्या declarative sentence आणि ह्या टर्मिनेट होतात फुल स्टॉपने. त्याच्यामध्ये काय येतो? फुल स्टॉप येतो, बरोबर आहे. ह्या तुमच्या कोणत्या? assertive sentence. Assertive sentence are declarative sentence terminated with full stop. ओके, आता दुसरा आपण घेणार imperative sentence. This sentence, imperative sentence, this sentence contains order, help, command and request. म्हणजे imperative sentence जे असतात त्यांच्यामध्ये काय काय असतं? ऑर्डर असते, हेल्प असते, कमांड असते, रिक्वेस्ट असते. आणि ह्या डिक्लेअर नाही करते, त्याच्यामध्ये ही गोष्ट असते ऑर्डर, हेल्प, कमांड, रिक्वेस्ट. आणि ह्या सुद्धा फुल स्टॉपने टर्मिनेटेड होतात. ओके, राहिला प्रश्न तिसरा, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ह्या ज्या काही सेंटेन्स असतात, या एक्सक्लेमेटरी सेंटेन्स या एक्सक्लेमेटरी मार्कने कव्हर होतात. एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजे कोणता? ओके, आता हा सेंटेन्सच्या शेवटी येईल किंवा सेंटेन्स मध्ये येईल, पण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये एक्सक्लेमेटरी मार्क येतो. आणि ओके, लास्ट आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे थोडक्यात बोलायचं तर क्वेश्चन. दीज आर क्वेश्चन. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आर क्वेश्चन and therefore they are terminated by question mark. क्वेश्चन मार्क. ओके, मग जर मी आता तुम्हाला कोणती एखादी सेंटेन्स दिली तर बाळांनो आपण त्या सेंटेन्सला रीड न करता फक्त त्या सेंटेन्स मध्ये काय आलाय, क्वेश्चन मार्क आला असेल तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी मार्क आला असेल तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, पण फुल स्टॉप आला असेल तर इट मे बी असर्टिव्ह सेंटेन्स ऑर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे बघा, आपल्याकडे जर मी तुम्हाला एखादी कोणती सेंटेन्स दिली
तर त्या सेंटेन्स मध्ये तुमच्याकडे टर्मिनेशनला काय आलंय? क्वेश्चन मार्क आलाय, सेंटेन्स मध्ये एक्सक्लेमेटरी मार्क आलाय किंवा फुल स्टॉप आलाय. यातनं आपण 4 पैकी कोणती सेंटेन्स हा गेस करू शकतो. जर क्वेश्चन मार्क आला तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल, एक्सक्लेमेटरी मार्क आला तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल, पण जर फुल स्टॉप आला तर इट मे बी असर्टिव्ह सेंटेन्स ऑर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. मग आता फक्त प्रॉब्लेम इथे फुल स्टॉपच्या वेळेस, बरोबर आहे. मग जर फुल स्टॉप आला तर हे पाहिजे की त्या सेंटेन्स मध्ये जर ऑर्डर, हेल्प, कमांड, रिक्वेस्ट असं काय असेल तर ती इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल. आणि जर तिच्यातनं काहीतरी डिक्लेअर झाला असेल तर ती असणार असर्टिव्ह सेंटेन्स. ती काय असणार? असर्टिव्ह सेंटेन्स. मग आता असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये आपण परत 2 टाईप घेणार. मग आता असर्टिव्ह सेंटेन्सचा जर विचार केला तर असर्टिव्ह मध्ये परत 2 टाईप असतात. डिक्लेरेटिव्ह वेगळे असतात आणि काही ओपन सेंटेन्स असतात. त्या ओपन सेंटेन्सला आपण नोट मध्ये पुढे कव्हर करू. मग आता ह्या जर सेंटेन्स तुम्हाला समजल्या असतील, ह्या सेंटेन्स तुम्हाला समजल्या असतील की सेंटेन्स 4 टाईपचे आहे, तर आता आपण जाणार स्टेटमेंटकडे. मग व्हॉट इज स्टेटमेंट? मग माझा मुद्दा येतो, व्हॉट इज स्टेटमेंट? डेफिनेशन ऑफ स्टेटमेंट. डेफिनेशन ऑफ स्टेटमेंट. स्टेटमेंटची डेफिनेशन. तर काय असतं स्टेटमेंट? स्टेटमेंट इज an assertive sentence into bracket. assertive म्हणजे काय? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. assertive मीन्स डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. बरोबर आहे. स्टेटमेंट हे कोण असतं? assertive सेंटेन्स. स्टेटमेंट हा डेफिनेशन, अजून डेफिनेशन बाकी नो नीट समजून घ्या. स्टेटमेंट इज अन assertive सेंटेन्स म्हणजे फक्त assertive सेंटेन्स स्टेटमेंट असते. याचा अर्थ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स स्टेटमेंट नसते, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स स्टेटमेंट नसते आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स सुद्धा स्टेटमेंट नसते. फक्त स्टेटमेंट कोण असतं? ओनली assertive सेंटेन्स इज स्टेटमेंट. ओके, आणखी पुढे बाकी आहे. स्टेटमेंट इज अन assertive सेंटेन्स which is either true or false, but not both simultaneously. म्हणजे काय? assertive सेंटेन्स फक्त assertive सेंटेन्सच काय असणार? स्टेटमेंट असणार. मग assertive सेंटेन्स मध्ये पण कोण असे assertive सेंटेन्स त्या एकतर ट्रू असतील किंवा फॉल्स असतील, पण ऍट अ टाइम दोन्ही नसतील. म्हणजे सेंटेन्स ऍट अ टाइम ट्रू पण आहे फॉल्स पण आहे असं नाही. एकतर ती ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. जी सेंटेन्स ट्रू किंवा फॉल्स आहे आणि assertive सेंटेन्स आहे तीच फक्त काय असते? स्टेटमेंट. म्हणजे स्टेटमेंट इज अन assertive सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियस. बरोबर आहे. मग आता अशा कोणत्या सेंटेन्स असतात की ज्या ऍट टाइम दोन्ही पण असतात? मग आपली नोट येईल. नोट का सांगते की आता कोणत्या सेंटेन्स ऍट टाइम दोन्ही असतील? तर फक्त ओपन सेंटेन्स. The sentence which are true and false simultaneously. The sentences which are true and false simultaneously are called open sentences. Are called open sentences. त्यांना आपण म्हणतो ओपन सेंटेन्सेस. हे ऍट अ टाइम ट्रू पण असतं आणि फॉल्स पण असतं. त्यांना आपण काय म्हणतो? ओपन सेंटेन्सेस.
ओके, मग आता ओपन सेंटेन्स ही ट्रू आणि फॉल्स कशी असते, तर जो व्हॅल्यू घेतो त्याच्यावर डिपेंड आहे ट्रू आहे का फॉल्स. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं ठरलं तर फॉर एक्झाम्पल बरं का, इथे एक्झाम्पल घेतो मी. x+5 इज इक्वल टू 9. x+5 इज इक्वल टू 9. आता इथे मी शेवटी देतो फुल स्टॉप. बरोबर आहे. ओके, x+5 इज इक्वल टू 9 हे ओपन सेंटेन्स आहे का, तर हो का, इथे x कोणता घ्यायचा हे तुमच्यावर डिपेंड आहे. बरोबर आहे. समजा एखाद्याने x ची व्हॅल्यू 4 घेतली मनातल्या मनात, 4+5 9. ओके, ट्रू या 4+9 4+5 किती होईल, 9 होईल, ट्रू. बरोबर आहे. पण जर एखाद्याने व्हॅल्यू 3 घेतली तर 3+5 8 झाला, म्हणजे स्टेटमेंट फॉल्स झालं. 3+5 ते 8 होतो, 9 होत नाही. म्हणजे जर मी x ची व्हॅल्यू 4 घेतली तर आन्सर ट्रू आहे, पण जर x ची व्हॅल्यू मी 3 घेतली तर आन्सर फॉल्स आहे. म्हणजे हे सेंटेन्स ऍट अ टाइम ट्रू पण आहे आणि फॉल्स पण आहे. ओके, सिमिलरली हे एक एक्झाम्पल होतं की जे मॅथमॅटिक्स मधलं एक इक्वेशन होतं. दुसरं एक एक्झाम्पल घेऊ आपण, एक सेंटेन्स घेऊ. सेंटेन्स अशी आहे, इंडियन्स आर इंटेलिजंट. इंडियन्स आर इंटेलिजंट. ओके, आता इंडियन्स आर इंटेलिजंट एक वाक्य घेतलं आपण. बरोबर आहे. आता मला सांगा हे ट्रू आहे का फॉल्स. आता हे डिपेंड आहे त्या इंडियन वरती. जर समजा इंडियन्स आर इंटेलिजंट म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर जर एपीजे अब्दुल कलाम आले तर ओके 101% ट्रू. इंडियन्स आर इंटेलिजंट म्हटल्यानंतर जर तुमच्या डोळ्यासमोर एपीजे अब्दुल कलाम आले तर ओके इंडियन्स आर इंटेलिजंट, मोस्ट इंटेलिजंट म्हणजे तरी काय फरक पडणार. म्हणजे इंडियन्स आर इंटेलिजंट. ओके, जर एपीजे अब्दुल कलामांचा विचार घेतला तर ओके इट इज ट्रू. पण जर याच ठिकाणी एखादा रोडवर फिरणारा वेडा आठवला तर इंडियन्स आर इंटेलिजंट. बरोबर आहे. म्हणजे तो इंडियन तुम्ही कोणता घेताय याच्यावर डिपेंड. बरोबर आहे. जर तो तुम्ही ऍक्च्युअली इंटेलिजंट घेतला तर ओके इट इज ट्रू. म्हणजे फॉर एक्झाम्पल एपीजे अब्दुल कलाम घेतोय ट्रू, पण तेच जर एखादा वेडा घेतला तर म्हणजे इंडियन्स आर इंटेलिजंट हे ऍट अ टाइम ट्रू पण आहे आणि फॉल्स पण आहे. हे ट्रू पण आहे आणि फॉल्स पण आहे. मग हे जे काही स्टेटमेंट आहे, हे जे काही सेंटेन्स आहे, स्टेटमेंट सेंटेन्स जे आहे ते काय आहे, ओपन सेंटेन्स. म्हणजे ओपन सेंटेन्स हे असा सेंटेन्स आहे ज्या ऍट अ टाइम ट्रू पण असतं आणि फॉल्स पण असतं. ओके, ठीक आहे. ओके, आता बाळांनो मग आपल्याकडे सेंटेन्स वरनं आपण स्टेटमेंट पर्यंत पोहोचू. ओके, परत सांगतो. स्टेटमेंट हे काय, स्टेटमेंट इज ओनली असर्टिव्ह सेंटेन्स. फक्त असर्टिव्ह सेंटेन्सचं स्टेटमेंट असणार आहे, विच इज आयदर ट्रू और फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. मग आता इथं प्रश्न येतो की ट्रू फॉल्स आहे, मग याच्या ट्रूथ व्हॅल्यूचा उल्लेख येतो. मग इथे येतो पुढचा पॉइंट, तो आहे ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. Truth value of statement. If statement is true, if statement is true, then its truth value, is capital T. जर स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू असते कॅपिटल टी. म्हणजे ट्रू म्हटल्यानंतर आपण फक्त कॅपिटल टी लिहिणार आहे. ओके, आणि जर इफ स्टेटमेंट इज फॉल्स, then its truth value is F. म्हणजे जर ट्रू असेल तर कॅपिटल टी लिहायचा आणि फॉल्स असेल तर कॅपिटल एफ लिहायचा. म्हणजे बाळांनो सिंपल उद्योग आहे का, स्टेटमेंट जर ट्रू असेल तर आपण त्याला कॅपिटल टी लिहिणार आहे आणि जर फॉल्स असेल
त्याला आपण कॅपिटल एफ लिहिणार आहे. आता महत्वाचा मुद्दा की आता मला ही स्टेटमेंट समजली, पण मॅथ हा एक्सप्रेशनचा उद्योग आहे. इथे एक्सप्रेस करणं महत्वाचं आहे. मग नोट मग काय नोट आहे, तर आता आपल्याला काय करायचे, हे स्टेटमेंट एक्सप्रेस करायचे. मग स्टेटमेंट are denoted by small letters P, Q, R, S and so on. याचं कारण आहे कारण की स्टेटमेंटला अल्टरनेटिव्ह वर्ड आहे. स्टेटमेंटला अल्टरनेट वर्ड आहे प्रपोजिशन. स्टेटमेंटला आपण काय म्हणतो, प्रपोजिशन. मग स्टेटमेंटला प्रपोजिशन म्हणतात ना, म्हणून मग आपण प्रपोजिशनचा पी मग पुढे क्यू आर याप्रमाणे घेतो. मग स्टेटमेंट आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर पी, क्यू, आर, पुढे एस, टी, यू याप्रमाणे आपण किती घेऊ शकतो. आपला मॅक्सिमम किती येतात, 4 येतात. आपण या बुक मध्ये आपल्याकडे पी, क्यू, आर, एस पर्यंत जातो आपण, याच्या पुढे जात नाही. मग स्टेटमेंट आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर पी, क्यू, आर अँड सो. ओके मुलांनो, इथपर्यंत समजलंय प्रत्येकाला. स्क्रीनशॉट घ्या इथपर्यंत एक. इथपर्यंतचा स्क्रीनशॉट घ्या मुलांनो. ओके, स्क्रीनशॉट घेतलाय. ठीक आहे. ओके, आता आपण पहिला बेसिक पॉइंट पाहिला, स्टेटमेंट. परत थोडंसं पटकन सांगतो, ज्यांनी स्क्रीनशॉट घेतला किंवा जे लिहित आहे त्यांनी पटकन लिहून घ्यायचंय. स्टेटमेंट म्हणजे काय, ओनली assertive sentence आर स्टेटमेंट. आणि त्या पण कशा पाहिजे, विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. म्हणजे फक्त assertive सेंटेन्सच स्टेटमेंट असणार आहे, त्या पण एक तर ट्रू पाहिजे किंवा फॉल्स पाहिजे, ऍट टाइम दोन्ही नकोय. मग सेंटेन्स किती टाईपचे आहेत, 4 टाईपचे सेंटेन्स आहे. assertive सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये क्वेश्चन मार्क येतो, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये एक्सक्लेमेटरी मार्क येतो, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये फुल स्टॉप येतो आणि assertive सेंटेन्स मध्ये पण फुल स्टॉप येतो. बरोबर आहे. मग आता फक्त प्रॉब्लेम राहिला ह्या दोन ओळखण्याचा. या दोन तर आपण इझिली ओळखू, फक्त ह्या दोन मध्ये प्रॉब्लेम आहे. शेवटी फुल स्टॉप आहे दोघांमध्ये पण. मग आपण चेक करणार काय की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये ऑर्डर, हेल्प, कमांड, रिक्वेस्ट. बरोबर आहे. यातनं काही डिक्लेअर होत नाही, ट्रूथ व्हॅल्यू निघत. मग ते जे असतात त्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतात. मग फक्त assertive सेंटेन्स मध्ये डिक्लेरेशन होतं, म्हणजे ट्रू फॉल्स व्हॅल्यू पण सापडेल आणि फुल स्टॉप पण असेल. ओके. मग आता काही सेंटेन्स अशा असतात की जे ऍट अ टाइम ट्रू पण असतात आणि फॉल्स पण असतात. त्यांना आपण म्हणतो ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्सेस आर ट्रू अँड फॉल्स सायमल्टेनियसली. ओपन सेंटेन्स आहे ट्रू आणि फॉल्स ऍट टाइम दोन्ही असतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दिले देऊन, इंडियन्स आर इंटेलिजंट. ओके. नंतर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. जर ती ट्रू असेल तर आपण टी लिहिणार, कॅपिटल टी. आणि जर ती फॉल्स असेल, स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर आपण कॅपिटल एफ लिहिणार. आणि राहिला प्रश्न, स्टेटमेंट कशाने डिनोट करायचे, स्टेटमेंट आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर पी, क्यू अँड आर अँड सो ऑन. पुढे आपण आणखीन दाखवू शकतो. ओके मुलांनो, अशा प्रकारे तुमचा फर्स्ट टॉपिक काय, स्टेटमेंट हा संपलेला आहे. त्याकरता आता आपण पुढचा त्यातला पॉइंट घेणार. नेक्स्ट, स्क्रीनशॉट घेतला प्रत्येकाने, एकदा परत पाहून घ्या. ओके, ठीक आहे मुलांनो. मग आता आपण स्टेटमेंटचे एक्झाम्पल घेणार आहे. मग खाली घ्या एक्सरसाइज 1.1. एक्सरसाइज 1.1. एक्सरसाइज 1.1. क्वेश्चन नंबर 1. एक्सरसाइज 1.1. क्वेश्चन नंबर 1. Exercise 1.1. Question number 1. State. Exercise 1.1. Question number 1.
क्वेश्चन नंबर 1 क्वेश्चन लिहायचा आहे. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट. विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट फुल स्टॉप जस्टिफाय. त्याचं जस्टिफिकेशन पण द्यायचं आहे आपल्याला. जस्टिफाय कॉमा इन केस ऑफ स्टेटमेंट. इन केस ऑफ स्टेटमेंट. इन केस ऑफ स्टेटमेंट कॉमा स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. ओके काय काय करायचंय बा. परत पहिला मुद्दा. आता मी खाली काही सेंटेन्स लिहिणार आहे. त्या सेंटेन्स स्टेटमेंट आहे का नाही हे सांगायचं. दुसरा मुद्दा जर स्टेटमेंट असेल तर स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू पण लिहायची. मग ठीक आहे फर्स्ट एक्झाम्पल घेऊ. फर्स्ट एक्झाम्पल आहे 5 plus 4 is equals to 13. Full stop. ओके आता बाळांनो जास्त हाय मॅथमॅटिक्स न घेता आपण सिंपल मॅथमॅटिक्स मध्ये विचार करू की आता आपण रिझनिंग मध्ये डोक्यात ठेवू काय करायचं. स्टेटमेंट होण्याकरता काय गरजेचं आहे पहा. स्टेटमेंट होण्याकरता पहिला मुद्दा आहे का त्या सेंटेन्स मध्ये एक्सक्लेमेटरी मार्क आणि क्वेश्चन मार्क नकोय. काय आला पाहिजे फुल स्टॉप आला पाहिजे. बरोबर आहे. दुसरा मुद्दा याच्यामध्ये कुठेही ऑर्डर हेल्प कमांड रिक्वेस्ट नकोय. बरोबर आहे. आणि तिसरा मुद्दा याची ट्रूथ व्हॅल्यू एक हा ट्रू पाहिजे किंवा फॉल्स पाहिजे. फॉल्स जरी असला तरी स्टेटमेंट आहे. जास्त गणमन करायची. ओके मग आता आपण ह्या सेंटेन्स कडे पाहू. ओके सेंटेन्स मध्ये पाहू आपण सोल्युशन. ओके आता सोल्युशन मला सांगा इथे कुठेही क्वेश्चन मार्क आलाय का नाही आला. एक्सक्लेमेटरी मार्क आलाय का नाही आला. शेवटी काय आलाय फुल स्टॉप आला. ठीक आहे म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स. दुसरा मुद्दा याच्यामध्ये पाहून घ्या कुठेही ऑर्डर हेल्प कमांड रिक्वेस्ट आहे का नाहीये. आणि तिसरा मुद्दा याची ट्रूथ व्हॅल्यू 5 plus 4 किती होतो रे बाळांनो. 5 plus 4 किती होतो 9 होतो. 13 होतो का नाही म्हणजे फॉल्स आहे. पण जरी हे फॉल्स असलं तरी हे स्टेटमेंट आहे. मग इट इज assertive. इट इज assertive किंवा इंटू ब्रॅकेट तुम्ही जरी लिहिलं डिक्लेरेटिव्ह तरी काय फरक पडणार नाही. इट इज डिक्लेरेटिव्ह. इट इज मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. ओके इट इज डिक्लेरेटिव्ह. आणि पुढचा मुद्दा आहे इट इज अँड is false. Therefore, it is statement. It is statement having truth value. Having truth value. हा आता फॉल्स म्हणजे having truth value काय ते जरी फॉल्स असलं तरी बाळांनो ते स्टेटमेंट आहे. कारण की स्टेटमेंट दोन्ही टाईपचे असतात. ट्रू पण असतात आणि फॉल्स पण असतात. बरोबर आहे. ओके इट इज स्टेटमेंट का इट इज असर्टिव्ह डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि ते फॉल्स आहे. ओके देअरफॉर इट इज स्टेटमेंट. ओके आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. आता कन्फ्युजन झाला असेल तर सेकंड एक्झाम्पल पाहू. सेकंड एक्झाम्पल x minus 3 is equals to 40. X minus 3 is equals to 40. Okay, solution. Okay, शेवटी फुल स्टॉप आहे. आता बघा ओपन आपल्या स्टेटमेंट होण्यासाठी काय गरजेचं आहे पहा. पहिला मुद्दा फर्स्ट पॉइंट इथे कुठेही क्वेश्चन मार्क किंवा एक्सक्लेमेटरी मार्क आलाय का नाही आला. ओके पहिली कंडिशन बरोबर आहे. सेकंड कंडिशन काय इथे कुठेही ऑर्डर हेल्प कमांड रिक्वेस्ट आहे का नाही. आणि तिसरा मुद्दा याची ट्रूथ व्हॅल्यू शोधा. हा ट्रू आहे का फॉल्स. जर एखाद्याने एक्स ची व्हॅल्यू 17 घेतली मनातल्या मनात 17 minus 3 14 ट्रू. पण जर ही व्हॅल्यू 17 सोडून दुसरी कोणतीही घेतली कारण पुढे काहीच कंडिशन दिलेली नाहीये काय घ्यायचं. मग 17 सोडून जर दुसरी कोणतीही व्हॅल्यू घेतली तर हे काही फॉल्स. समजा एखाद्याने 10 व्हॅल्यू घेतली
10 minus 3 7 which is not 14 म्हणजे फॉल्स येईल. म्हणजे फक्त x इज इक्वल टू 17 साठी ते ट्रू आहे, बाकी सगळ्यासाठी फॉल्स आहे. बरोबर आहे. मग आता हा x तुम्ही कोणता घेता त्यावर डिपेंड आहे. म्हणजे दिस इज ओपन सेंटेन्स. हे एक काय ट्रू पण आणि फॉल्स आहे. इट इज ओपन सेंटेन्स. दिस इज ओपन सेंटेन्स. का तर x इज इक्वल टू 17 साठी हे ट्रू आहे आणि बाकी सगळ्या व्हॅल्यू साठी हे फॉल्स आहे. म्हणजे ऍट अ टाइम ट्रू पण आहे आणि फॉल्स पण आहे. ओके, देअरफॉर इट इज ओपन सेंटेन्स. आणि आपल्याला माहिती आहे ओपन सेंटेन्स आली म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू टी पण आहे आणि फॉल्स पण आहे. मग डोक्यात ठेवा ओपन सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट. ओपन सेंटेन्सेस ह्या स्टेटमेंट असतात नाही, कारण त्याला दोन्ही व्हॅल्यू भेटतात स्टेटमेंटच्या डेफिनेशन मध्ये. तिथे ट्रू पाहिजे किंवा फॉल्स पाहिजे, दोन्ही पाहिजे का नाही. मग हे जे आहे ओपन सेंटेन्स आहे अँड देअरफॉर इट इज नॉट स्टेटमेंट. इट इज नॉट स्टेटमेंट. नॉट खाली अंडरलाईन ठेवायची. इट इज नॉट स्टेटमेंट. आणि पुढचा मुद्दा, जर स्टेटमेंट नसेल तर ट्रूथ व्हॅल्यू घेता येईल का नाही. ट्रूथ व्हॅल्यू फक्त स्टेटमेंटचीच घेतो आपण. म्हणजे इट इज ओपन सेंटेन्स देअरफॉर इट इज नॉट स्टेटमेंट. स्टेटमेंट नसेल तर पुढे ट्रूथ व्हॅल्यू वगैरे काही घ्यायचं नाही. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 3. Close the door. Close the door. ओके बाळांनो, क्लोज द डोर. सोल्युशन. ओके, आता वन बाय वन मी तुम्हाला 3 स्टेप सांगितल्या स्टेटमेंट ओळखण्याच्या. पहिली स्टेप, क्वेश्चन मध्ये सॉरी त्या सेंटेन्स मध्ये कुठे क्वेश्चन मार्क किंवा एक्सक्लेमेटरी मार्क नको चेक करा. क्वेश्चन मार्क आहे नाहीये, एक्सक्लेमेटरी मार्क आहे नाहीये, म्हणजे ओके. आणि शेवटी फुल स्टॉप आहे. बरोबर आहे. पहिली कंडिशन बरोबर आहे का. पहिल्या कंडिशन काय सांगते, कुठेही क्वेश्चन मार्क किंवा एक्सक्लेमेटरी मार्क नको. ठीक. दुसरी कंडिशन की इथे कुठेही ऑर्डर हेल्प कमांड रिक्वेस्ट नको. क्लोज द डोर. क्लोज द डोर ही काय की ऑर्डर असेल किंवा रिक्वेस्ट पण असू शकते. क्लोज द डोर. बरोबर आहे. मग हे काय आहे, याच्यात ऑर्डर किंवा रिक्वेस्ट दिसते आपल्याला. बरोबर आहे. मग याची ट्रूथ व्हॅल्यू निघते का. क्लोज द डोर काय ट्रू आहे का फॉल्स आहे. त्याला ट्रू फॉल्स काही म्हणू शकत नाही आपण. म्हणजे इथे काय आहे, दिस इज. आता ऑर्डर हेअर रिक्वेस्ट कमांड आली म्हणजे कोणतं आहे, दिस इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. दिस इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इंटू ब्रॅकेट तुम्ही काय लिहू शकता, ही काय ऍक्च्युली ही ऑर्डर आहे किंवा रिक्वेस्ट. आपण 2 मिनिटं ऑर्डर धरली. ओके, इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. काय इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, कारण की त्यात ऑर्डर आहे. ओके, आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर आपण स्टेटमेंटची डेफिनेशन काय करतो, ओनली असर्टिव्ह सेंटेन्सेस विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स आर स्टेटमेंट. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ह्या स्टेटमेंट नसतात अँड देअरफॉर इट इज नॉट स्टेटमेंट. इट इज नॉट स्टेटमेंट. हे स्टेटमेंट नाहीये. का तर हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आपण काय म्हटलं, फक्त बाकी स्क्रीन आठवा की आपण काय म्हटलं होतं, ओनली असर्टिव्ह सेंटेन्सेस आर स्टेटमेंट. मग इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि ओपन सेंटेन्स या स्टेटमेंट असत नाही. फक्त असर्टिव्ह सेंटेन्सच स्टेटमेंट असतात. ओके, नेक्स्ट. आणि मग आता स्टेटमेंट नाहीये, ट्रूथ व्हॅल्यूचा विषयच राहिला नाही. नेक्स्ट एक्झाम्पल. 4th. 0 is a complex number. Okay, 0 is a complex number. हे सेंटेन्स आहे. ओके, आता हे सेंटेन्स स्टेटमेंट आहे किंवा नाही हे ओळखायचं. सोल्युशन. काय म्हणता येईल, 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, आता चेक करा वन बाय वन. तुम्हाला 3 कंडिशन दिल्या, त्या 3 कंडिशन चेक करायचं, जास्त गोंधळ करायचा. पहिला मुद्दा,
सेंटेन्स मध्ये कुठेही क्वेश्चन मार्क किंवा एक्सक्लेमेटरी मार्क आहे का? आहे का? नाहीये. मग जर नसेल शेवटी फुल स्टॉप आहे, बरोबर. ओके, म्हणजे एक्सक्लेमेटरी किंवा इंट्रोगेटिव्ह नाही. मग राहिला प्रश्न, याच्यामध्ये पुढे ऑर्डर हेल्प कमांड रिक्वेस्ट आहे का? नाही. तुम्हाला झिरोला कॉम्प्लेक्स नंबर बनवायचं नाही, ते म्हणताय झिरो इज कॉम्प्लेक्स नंबर, म्हणजे यांनी डिक्लेअर केलेलं हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे याच्यात पुढे ऑर्डर हेल्प कमांड रिक्वेस्ट नाहीये. तिसरा मुद्दा आहे व्हॅल्यू पार्ट, ट्रू आहे का फॉल्स. झिरो इज कॉम्प्लेक्स नंबर, आपल्याला माहिती आहे झिरो हा रिअल नंबर आहे, बरोबर आहे. अँड एव्हरी रिअल नंबर इज कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर हा आपण आतापर्यंत पाहिलेला मॅथमॅटिक्स मधला नंबरचा सगळ्यात मोठा सेट आहे, आणि यामध्ये तुम्ही पाहिलेले न पाहिलेले सगळे नंबर तिथं आहेत. ओके, मग आता झिरो हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, मग आता इट इज डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. इट इज डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. It is declarative sentence and is true. हे true आहे and is true. Therefore, it is statement. Therefore, it is statement. आणि हे जर स्टेटमेंट असेल तर मग मुद्दा आला ट्रूथ व्हॅल्यूचा. मग having truth value काय आहे? हे ट्रू आहे. मग ट्रू म्हटल्यानंतर काय घ्यायचा? कॅपिटल टी. हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू, कॅपिटल टी. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 5. Please get me breakfast. ओके, आता बाळांनो त्या सेंटेन्स मध्ये काय आलंय जास्त लोड नका घेऊ. सोल्युशन हे पहा, इथे पहिला वर्ड आला, जो वर्ड आल्यानंतर मला पुढच्या वाक्याची काही तेवढी वाचण्याची गरज नाही. पहा बरं का, प्लीज आला इथे, पाहून घ्या. कुठे क्वेश्चन मार्क एक्सक्लेमेटरी मार्क आहे का? नाहीये. पण इथे या सेंटेन्स मध्ये काय आलाय? प्लीज इंडिकेट रिक्वेस्ट. ही रिक्वेस्ट आहे, आणि रिक्वेस्ट आहे म्हणजे हा काय आहे? ही कोणती सेंटेन्स आहे? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स स्टेटमेंट असत नाही. ओके, इट इज imperative sentence. It is imperative sentence into bracket. का imperative काय आहे? It is request. Okay, this is imperative sentence. का imperative sentence? याच्यामध्ये प्लीज आला आहे, रिक्वेस्ट आहे. ओके, इट इज imperative sentence and therefore it is not स्टेटमेंट. परत डोक्यात घ्या, आपल्याकडे 5 टाईपच्या सेंटेन्सेस, बेसिक 4 आणि आपण एक बनवलेली ओपन सेंटेन्स, एक वेगळा उद्योग. बेसिक 4: असर्टिव्ह, इम्पेरेटिव्ह, एक्सक्लेमेटरी आणि इंट्रोगेटिव्ह. यातली फक्त असर्टिव्ह सेंटेन्सच स्टेटमेंट असते, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स स्टेटमेंट नसते, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स स्टेटमेंट नसते, आणि एक्सक्लेमेटरी सुद्धा स्टेटमेंट नसते, आणि ओपन सेंटेन्सेस सुद्धा स्टेटमेंट नसतात. फक्त असर्टिव्ह सेंटेन्सच स्टेटमेंट असतात. मग हे जे होतं हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स होतं, आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स स्टेटमेंट असत नाही. आता स्टेटमेंट नसेल तर पुढचा मुद्दा येतच नाही ना, ट्रू फॉल्सचा. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6. Congruent triangles are similar. ओके, आता बघा सोल्युशन. आधी थोडस तुमचं बेसिक लागणार, बरोबर का. आपण आपल्या स्टार्टिंग नुसार जाऊया. पहिला मुद्दा, क्वेश्चन मध्ये पुढे क्वेश्चन म्हणजे सॉरी या सेंटेन्स मध्ये पुढे क्वेश्चन मार्क आहे का? नाही. एक्सक्लेमेटरी मार्क आहे का? नाही. आलाच तर काय आला? फक्त फुल स्टॉप आलाय, म्हणजे ओके.
पहिली कंडिशन ओके झाली. दुसरी कंडिशन, कुठेही ऑर्डर, हेल्प, कमांड, रिक्वेस्ट आहे का? नाहीये. पण ठीक आहे, दुसरी कंडिशन सुद्धा ओके झाली. तिसरी कंडिशन ट्रूथ व्हॅल्यू चेक करा. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. म्हणजे दोन जर ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर ते सिमिलर असतात का? आता कॉन्ग्रुएंट म्हणजे सगळ्या साईड करस्पॉन्डिंग साईड इक्वल आहे. मग करस्पॉन्डिंग साईडचा रेशो येईल 1. अँगल तर सारखेच आहे. मग ओके, रेशो इक्वल आहे, साईड प्रपोर्शन मध्ये आल्या आणि अँगल्स पण इक्वल आले म्हणजे सिमिलर आहे, म्हणजे ट्रू आहे. एव्हरी कॉन्ग्रुएंट म्हणजे ऑल कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर बट रिव्हर्स इज नॉट. सिमिलर कॉन्ग्रुएंट असेल तर सिमिलर असणारच आहे, पण सिमिलर असतील तर कॉन्ग्रुएंट असतील याची गॅरंटी नाही. ज्यावेळेस प्रपोर्शन रेशो 1 असेल साईडचा त्यावेळेस ते असतात कॉन्ग्रुएंट असतात. ओके, मग इट इज declarative sentence and it is true. Okay, therefore it is statement. Having truth value ट्रू म्हणजे काय घ्यायची मग? कॅपिटल. हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी. ओके बाळांनो, इथपर्यंत समजलंय? स्क्रीनशॉट घ्या पटकन एक. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके बाळांनो, इथपर्यंत समजलं असेल तर सिंपल उद्योग आहे हा. काय की जर एखादं सेंटेन्स असर्टिव्ह असेल, डिक्लेरेटिव्ह असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू जर टी किंवा फॉल्स असेल तर ते सेंटेन्स हे काय असतं? स्टेटमेंट असतं. ठीक आहे, इथपर्यंत त्यासाठी बाद झालं. ओके बाळांनो, मग आता नेक्स्ट लेक्चर